नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना रिनीट 2026 मध्ये कमी मार्क आलेले आहेत परंतु विद्यार्थी क्वालिफाय आहेत, ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये MBBS, BDS किंवा BMS व BHMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे, असे विद्यार्थी कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवू शकतात। कर्नाटक राज्याचे सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो रजिस्ट्रेशनची जी काही तारीख आहे ती आहे 17 जुलै ते 24 जुलै 2026 पर्यंत। तर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे। ज्याही विद्यार्थ्यांना इच्छा असेल की कर्नाटकमध्ये ॲडमिशन करावे तर अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी म्हणून कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करून ठेवा। जर तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या क्रायटेरियानुसार 213+ मार्क असतील तर तुम्ही या राज्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता। या ठिकाणी तुम्हाला BMS, BHMS तसेच ज्या विद्यार्थ्यांना या राज्यामध्ये MBBS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना MBBS ची संधी मिळू शकते। या संदर्भाने अधिक माहिती व डिटेल काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्ही बालाजी एज्युकेअरशी संपर्क करू शकता। अगदी रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत कर्नाटक राज्याच्या काउन्सिलिंगमध्ये तुमची मदत केली जाईल। तसेच जेही विद्यार्थी कर्नाटकमध्ये भाग घेतात व महाराष्ट्रातील डोमिसाईल आहेत अशा विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो की कर्नाटकमध्ये जर आम्ही ॲडमिशन घेतलं तर आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का, कॅटेगरीचे बेनिफिट मिळतील का? तर याचं उत्तर आहे नाही। जे काही कर्नाटकने त्यांच्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण फी भरावी लागते। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही। त्यामुळे जर तुमची पूर्ण फी भरायची तयारी असेल तरच तुम्ही कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करा, अन्यथा तुमचा जो काही स्कोर आहे त्यावर महाराष्ट्रात तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळू शकतं त्या कोर्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। महाराष्ट्रामध्ये तुमच्या कॅटेगरीला सर्व योजना लागू आहेत व महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही स्कॉलरशिपच्या योजना येतात त्याचा लाभ फक्त महाराष्ट्रामध्येच मिळतो। इतर राज्यामध्ये तुम्हाला जी काही ओपनची फीस आहे ती भरावी लागते, याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्या। व ज्या विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत ही संपूर्ण A to Z प्रोसेस पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा।